नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात पुजाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून दानपेटीतील लाखोंची रक्कम चोरट्यांनी लांबवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. चंद्रपूर शहरातील दाता मार्गावरील इरह नदीच्या काठावर तिरुपती बालाजीचं प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात दररोज शेकडो भाविक दर्शन व पूजा अर्चा करण्यासाठी येत असतात. अतिशय देखण्या या मंदिरात डिसेंबर महिन्यात नुकताच ब्रह्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला. दरम्यान शनिवारी रात्री उशिरा एक व्यक्ती मंदिरात आला. त्याने मंदिराचं संपूर्ण निरीक्षण केलं, संपूर्ण परिसर बघितला, तसेच तिरुपती बालाजीची मूर्ती आहे त्या गाभाऱ्याची देखील पाहणी केली. त्यानंतर सदर व्यक्ती निघून गेला. रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास 7 ते 8 सशस्त्र दरोडेखोरांनी मंदिरात प्रवेश केला. त्यांनी मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कापड टाकून कॅमेरे बंद केले. त्यानंतर मंदिरातील पुजाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून त्याचे दोन्ही हात बांधून एका खोलीत त्याला बांधून ठेवलं. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून दानपेटी फोडली व त्यातील लाखो रुपये घेऊन पसार झाले. यावेळी 7ही दरोडेखोरांनी तिरुपती बालाजी यांची मूर्ती असलेल्या मंदिराचे दरवाजे तसेच लगतच्या मंदिराचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचं कुलूप न तुटल्यानं चोरटे निघून गेले. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्याने घटनेची माहिती इतरांना दिली. बांधून ठेवलेल्या पुजाऱ्याची त्याने सुटका केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यादव यांनी संपूर्ण टीम घेऊन मंदिरात दाखल झाले. रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. 12:30च्या दरम्यानची घडलेली आहे. मला 5-6 लोक येऊन दाबले आणि माझं तोंड बांधून मला हॉलमध्ये नेले. तिथे दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर 5 लोक वरती गेले आणि वरती जाऊन दानपेटी तोडून दानपेटीतले पूर्ण पैसे नेले. बाकी काही चिल्लर पडून होते तिथे. नंतर माझ्याकडे आले तिकडे रूममध्ये. नंतर ते सगळे मिळून मागच्या रोडनं चालले गेले. माझ्या हाताची घडी नेली, माझा मोबाईल नेला आणि माझ्या खिशामध्ये 4000 रुपये होते ते पण नेले. ते 12:30 पाऊण 1चा टाईम आहे.